नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहोत आपण धर्माबाद तालुक्यातील समराळा गावामध्ये, कारण की पाहतोय आज समराळा येथील श्री हनुमान स्वामी जवळपास 20-21 स्वामी आज या समराळा गावामध्ये त्यांनी हनुमान दीक्षा घेतली। त्याचप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये जवळपास 25 ते 30 दिवसापासून असा हा कार्यक्रम सुरुवात आहे। आज या समराळा नगरीमध्ये हनुमान श्री बजरंगबलीची मूर्ती आणि गावामध्ये भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। त्याचप्रमाणे आपल्या येथील काही बाहेर गावातून बरेच स्वामी आज आपल्या समराळा गावामध्ये आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज गुरुस्वामी म्हणून आज त्यांचं समराळा नगरीमध्ये त्यांचं सर्व भक्तगणांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्याप्रमाणे आपल्यासोबत स्वामी जे आहेत, स्वामी एक किती दिवसाची तपस्या असते, ते काय काय पूजन असते आणि सर्व लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व स्वामी यामध्ये सहभागी होतात, त्याचं विशेष काय फळ आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री हनुमत गुरवे नमः। जय हनुमान, जय जय हनुमान। ఈ రోజు హనుమాన్ దీక్ష ప్రారంభమయ్యి విజయవాడలో సద్గురు సయ్యదప్పల స్వామి ఆధ్వర్యంలో 7 స్టార్ట్ అయిన హనుమాన్ దీక్ష ఈ రోజుకి 50 సంవత్సరాలు పూర్తి అవుతుంది। ఈ రోజు చూసినట్టే 15 లక్షల జనాభాతోని హనుమాన్ దీక్ష మాలాధరణ జరుగుతుంది। ఆంధ్ర, తెలంగాణ, కర్ణాటక, గత 10 సంవత్సరాల నుంచి మహారాష్ట్రలో అడుగుపెట్టాము। మన ఇప్పుడు సమరేలిలో కూడా మాల వేయబట్టి 10 సంవత్సరాలు అవుతుంది। ఈ రోజు మన సమరేలిలో హనుమాన్ చాలీసా పారాయణ హోమం, శ్రీ సూక్త హోమం, అదేవిధంగా అన్నదానం, ఆంజనేయ స్వామి అభిషేకం జరిగింది। గత కొన్ని సంవత్సరాల నుంచి వెనుకబడినా కూడా మహారాష్ట్రలో హనుమాన్ దీక్ష ప్రారంభం చేయాలని, ఊరూరు హనుమాన్ దీక్ష పరులు కావాలని కోరుకుంటూ ఇక్కడే హనుమాన్ దీక్ష సెంటర్, ఈ 4 ఊర్లలో సెంటర్లో ఒక హనుమాన్ గుడి ఎన్నిక చేసుకొని ఇక్కడనే మాలాధారణ, మాలా విరమణ కూడా చేయాలని చెప్పి అనుకుంటున్నాము। అదేవిధంగా మన రత్నేలి నుంచి గురుస్వామి విఠల్ స్వామికి ఇక్కడ ఏరియా ఇన్ఛార్జ్ అప్పచెప్పాము, మహారాష్ట్ర బాధ్యత అంతా అతను ఇక్కడ డెవలప్మెంట్ చేస్తున్నాడు। కృతజ్ఞతలు తెలుపుతున్నాం ఆయనకు। జయ హనుమాన్, జయ జయ హనుమాन। किती दिवसाची तपस्या असते स्वामीजी? 50 संवत्सराలు। आणि आमचं कसं असते, त्याचप्रमाणे आपल्या इथे स्वामी सुद्धा आहे, दुसरे स्वामी। स्वामीजी आपण मराठीमध्ये बोललो तर सर्व महाराष्ट्रातील लोकांना समजते, हे किती दिवसाची तपस्या असते? लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व युवक हनुमान स्वामी यामध्ये सहभाग घेतात, हे विशेष काय फळ असते? सगळ्यांना जय श्रीराम। असे 41 दिवसाचा व्रत असतो हा, आणि कोणी 21 दिवस अर्धमंडल म्हणतात, 41 दिवस मंडल दीक्षा म्हणतात। 108 गुरुस्वामीचं असते। आता 108 चे सुद्धा आहेत आमचे इथं। समराळाला आनंद स्वामी आहेत, येतळाला रेड्डी स्वामी आहेत, आणि मी प्रॉपर रत्नागिरीला मी आहे बिंगेवर म्हणून। तर आम्ही इथून 21 वर्षापासून मी हनुमान सेवाचे व्रत करतोय, आणि आमच्या सोबत रत्नागिरी, मंगळाळी, बाळापूर, येताळा अशा मुस्तर गावात आहेत, समराळा असे गावाचे आहेत, त्यांनी स्वामीचे माला हे करतात। आणि त्यांच्याकडून म्हणजे विशेष म्हणलं तर कसं असते, 41 दिवसाचं व्रत असते। हे 41 व्रत केल्यानंतर आम्ही हे माला सोडण्यासाठी कोंडागट्टू, अमलवाडा, धरमपुरी असं फिरत असतो। आणि ते देव विशेष आपण रोज सकाळपासून उठताय, सगळं दिवसभर आपलं काय दैनंदिन उपक्रम असते, काय कार्य असते? सकाळी आम्ही 3:30-4ला उठतो। 4ला उठल्यानंतर आंघोळ संध्या करून घेऊ। ब्रह्ममुहूर्त मध्ये उठावं लागेल, कारण का म्हणलं सकाळचं आंघोळ असते, देवपूजा सकाळी असते, 7 वाजेपर्यंत आमची पूजा होऊन जाते। मग दुपारचा आमचा जेवायचा कार्यक्रम असते। जेवायचा क्रम 1 ते 3च्या मध्ये जेवायचं असते, 1 टाइम जेवायचं असते। मग संध्याकाळी आंघोळ करायचं असते, अजून संध्याचा पूजा करावं लागते। असं दिनचर्या 3 वेळेस आंघोळ करावं लागते। हे सर्व विधी केल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळते? आम्हाला विधी केल्यानंतर जे माणूस करते त्यांना भरपूर हनुमानाची भक्ती मिळते, आणि त्यांना त्या हिशोबाने त्यांच्याकडे चेंजेस होतात। मी स्वतः पाहिलेले आहे, आणि यांनी करून घेतलेले आहेत, लोकांना सुद्धा माहित आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत स्वामी आहेत। स्वामी, आपण आज सर्व घरदार सोडून 40-41 दिवस आपण यामध्ये सर्व हनुमानची उपासना करता, तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? काय अनुभव आले आहे म्हणलं तर जे व्यसन राहते ते व्यसन मुक्त निघून जाते। तुम्हाला घरामध्ये काय अडीअडचणी? काही अडीअडचणी काही नाही। आता आम्ही 5 वर्षापासून माला टाकते, तेव्हापासून मला काहीच प्रॉब्लेम येत नाही। हनुमान दीक्षा घेतल्यामुळे तुम्हाला काय फळते? समराळा येथील स्वामीजी आहेत, स्वामीजी तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? जय श्रीराम। आता मी 12 वर्ष झालं स्वामी हनुमान दीक्षा माळा टाकतो। जे अगोदर मी ज्या प्रकारामध्ये होतो ते प्रकरण चांगले तर फार अवघड आहे, कारण का म्हणजे माझ्या घरामध्ये मला खायला तांदूळ सुद्धा नव्हते एका टाइमला वेळेस। एवढ्या गरिबीतून निघालो, एवढी गरिबी मला आतापर्यंत घडली नव्हती। अशी हनुमान दीक्षा धरलो, त्याच्या आशीर्वादाने मला भरपूर काही, कोणाच्या आशीर्वादाने? बजरंगबलीच्या आशीर्वादाने। त्याचप्रमाणे आपण पाहतोय
आज समराळा नगरीमध्ये हनुमान भव्य शोभायात्रा संपूर्ण धर्माबाद तालुक्यातील अनेक गावातून सर्व स्वामी भक्त हनुमान स्वामी भक्त आले होते. त्याप्रमाणे आपल्या येथील मंगनाळी येथील ओम स्वामी आहेत. स्वामी, आपण या सर्व आपली जी नोकरी जॉब वगैरे सर्व बघत करता, तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांना जय श्रीराम. मी गत वर्ष 7वी पासून मी बजरंग दलामध्ये काम करतोय आणि हा सेवा मी बजरंग दलाचं 7 वर्षापासून जवळपास मी करत आहे. मी गोरक्षकचा मी एक मंत्री झालेला असून धर्माबादचा मी हा माळा मला रत्नागिरीचे गुरुस्वामी श्री विठ्ठल गुरुस्वामी तसेच आमचे फकीराबादचे गुरुस्वामी नागेश गुरुस्वामी यांच्या दोघांच्या प्रेरणातून आम्हाला हा बजरंगबलीचा माळ आम्ही टाकण्यात आलेला आहे. गतवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या गावातून फक्त 4 जण टाकलो होतो. तर आमच्यात काही चेंजेस आम्ही त्या समोरच्यांना बघल्यानंतर आमच्या ह्या मंगनाळी गावामध्ये अजून काही स्वामी झालेले आहेत आमच्या याच्यामध्ये. अशा प्रकारे की नाही आम्हाला सकाळी पहाटे 3 वाजता उठून आंघोळ वगैरे करून पूजा पाठ आम्हाला जवळपास 3 तास लागते. 3 तास पूजा केल्यानंतर मग दुपारच्या वेळेस 10च्या नंतर आम्हाला काही जमत नाही. दुपारच्या वेळेस आम्हाला अजून पडीपूजा असतो. पुढे पडीपूजा झाल्यानंतर मग आम्हाला लगेच 2चे आणि 3च्या अगोदर जेवण करावं लागतो. परत आम्हाला येणार संध्याकाळच्या वेळेस जसं सूर्य मावळतो तसं लगेच आहे की आम्हाला अजून आंघोळ करून मग संध्याकाळचा आम्हाला पूजा करावा लागतो आणि 10च्या अगोदर आम्हाला झोपून घ्यावं लागतं. परत हाच डेली रोटेशन आमचा असा असतो. जय श्रीराम. आपण पाहतोय आज या समराळा नगरीमध्ये समराळा येथील जवळपास 15 ते 20 स्वामी भक्त 26 स्वामी आज या समराळा नगरी येथील दीक्षा घेतले होते आणि त्याप्रमाणे समराळा येथील सर्व स्वामी भक्तांनी अतिशय उत्साहामध्ये जवळपास दैनंदिन कार्यक्रम सुरूच असतो. या कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकतो लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व स्वामी परिवार आज या समराळा नगरीमध्ये जवळपास 5-6 स्वामी लहान आहेत, त्यांनी सुद्धा यामध्ये दीक्षा घेतली. खरोखर एवढ्या लहान वयामध्ये संस्कार घडणं एक आई बापाची त्यांचं काही आशीर्वाद आणि त्यांची काही पुण्य एवढ्या लहानापासून त्यांनी यामध्ये सहभाग यांचं आदर्श सर्व गावातील आणि तालुक्यातील सर्वांनी घेतलं पाहिजे. कारण की आतापासून यांनी जर अशी दीक्षा घेऊन हे आपल्या धर्मामध्ये त्यांनी कार्य करण्यासाठी तयार होत असतील, मोठ्यापणे यांचं काय कार्य करू शकतात धर्माबद्दल ते आपण सर्वांनी यांचा अनुभव घेतलं पाहिजे, यांना समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे समराळा येथील स्वामी आज येताळा ते समराळा या मार्गे येण्यासाठी रस्त्यावरती दोन्ही बाजूने काटेरी कुंपण तयार झालं होतं. त्या कुंपण तयार झालं पण त्यामध्ये कोणता गुत्तेदार आणि ग्रामपंचायत गावातील कोणीही लक्ष न देता येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मोठा त्रास होत होतो. आज या समराळा येथील सर्व स्वामी भक्त परिवाराने जवळपास 25-26 स्वामी आहेत आणि सर्वांनी मिळून दोन्ही बाजूचे जे काटेरी कुंपण होते त्यांनी सर्व साफ स्वच्छता केली. आता पाहतोय सर्वांनी त्यांचं धर्माबाद तालुक्यात नव्हे तर सर्व त्या स्वामी भक्त परिवारांचे या कार्य त्यांनी सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्याला पाहायला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा मोठ्या प्रमाणात अनेक फोटो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. खरोखरच या स्वामी भक्त परिवाराचा खूप आदर्श घेण्यासारखं आहे. आपण आज या समराळा नगरीमध्ये हनुमान यांचा मोठा मूर्ती घेऊन त्यांनी सर्व गावामध्ये भव्य दिव्य शोभायात्रा करण्यात आली. सर्व स्वामी भक्त परिवाराच्या समराळा येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे. महाप्रसादाचं सुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलंय. जय हनुमान, जय श्रीराम. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.